100 दिवसांचा विक्रम. 100 दिवस हा आकडा खूप इंटरेस्टिंग असतो आणि सोन्या चांदीची जी चर्चा चालू आहे की गेल्या 100 दिवसांमध्ये ज्या प्रमाणात सोन्या आणि चांदीच्या किमती वाढल्या अशा कुठल्याच मागच्या पिरियडमध्ये ह्या वाढल्या नव्हत्या. पण ह्या गेल्या 100 दिवसात अजून एक आगळा वेगळा विक्रम घडलाय आणि त्याची चर्चा तर झालीच पाहिजे. आणि ती ही की गेल्या 100 दिवसात भारतीय म्युच्युअल फंडांनी दर दिवशी शेअर बाजारामध्ये नवीन पैसे गुंतवले. म्हणजेच काय की सलग 100 दिवस भारतीय शेअर बाजारामध्ये म्युच्युअल फंडामार्फत पैसा आला. विचार करा, ज्या प्रमाणात एफआयजनी भारतीय शेअर बाजारात सेलिंग केलेली आहे त्या प्रमाणात जर म्युच्युअल फंडची बाईंग नसती तर आपलं मार्केट नक्कीच अजून जास्त खाली गेलं असतं आणि गुंतवणूकदार थोडेसे भयभीत नक्कीच झाले असते. पण हीच भारतीय अर्थव्यवस्थेची आजची स्ट्रेंथ आहे की आपल्याकडे इक्विटायझेशनचा ट्रेंड आलेला आहे. म्युच्युअल फंड आणि SIP मार्फत मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करतात आणि खऱ्या अर्थाने इन्व्हेस्टमेंटचं डायव्हर्सिफिकेशन जर गुंतवणूकदारांचं होत असेल तर ती अर्थव्यवस्थेसाठी आणि इन्व्हेस्टमेंट जगतासाठी एक चांगली बाजू आहे. यापूर्वी जेव्हा भारतीय शेअर बाजार वाढायचे तेव्हा परदेशी श्रीमंत व्हायचे. आता जर शेअर बाजार वाढणार तेव्हा भारतीयांकडे युनिट्स किंवा शेअर्स असल्या स्वरूपात ते देखील श्रीमंत होणार आहे. आणि गेली 15-16 महिने जर भारतीय शेअर बाजार वाढलेला नाहीये, मीन रिव्हर्सल जरी इथून झालं तरी पण मार्केट 2026 साठी सकारात्मक ठरू शकेल.